कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळालाय। कनिष्ठ न्यायालयानं कोकाटे यांना दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळालाय। तुकाराम दिघोळे यांच्या मुलीची याचिका नाशिक सत्र न्यायालयानं फेटाळली आहे। तसंच माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षांच्या शिक्षेला देखील स्थगिती देण्यात आली आहे। मला काय कुठल्याही प्रकारची लेखी ऑर्डर मिळालेली नाही, त्यामुळे त्याच्यावर मला भाष्य करता येणार नाही। उद्या मी सकाळी मला ऑर्डर मिळाली की भाष्य करतो। तरी समाधानकारक उद्या भाषण करतो। अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे। म्हणजे आता 2 ऑर्डर झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे, स्टे केलेला आहे। आम्ही तातडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत आणि आज जेव्हा हे मी मेहरबान सेशन कोर्टाला लक्षात आणून दिलं तर त्यावेळेस आमची तिथे सही नाही असं काहीतरी एक अतार्किक मुद्दा त्यांनी काढला आहे। परंतु तो आज केलेला अर्ज हा ॲफिडेव्हिटवर केलेला आहे आणि ॲफिडेव्हिट हे मेहरबान कोर्टाच्या सुप्रिटेंडेंट यांच्या सहीने केलेलं आहे। कोकाटेंच्या विरोधात दाखल केलेली याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे। याचिकेवर रीट याचिका क्रमांक आणि अर्जदाराची स्वाक्षरी नसल्यानं अंजली दिघोळेंची हस्तक्षेप याचिका फेटाळण्यात आली आहे। कोर्टामध्ये जेव्हा अफिडेव्हिट दाखल केलं, कालच आम्ही हायकोर्टामध्ये आमची याचिका दाखल केलेली आहे। तिचा जो काही प्रोसिजरल पुढची कार्यवाही होईलच आणि म्हणूनच आम्ही कोर्टाला अवगत करण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर हे सांगितलं आहे की हायकोर्टामध्ये याचिका दाखल आहे। तोपर्यंत आम्ही वेळ मागितला होता, तो कोर्टाने ग्राह्य धरला नाही आहे। या निकालामुळे थोडा किती नाही म्हटलं तर एक सेटबॅक आम्हाला बसलेला होता, पण आज मेहरबान न्यायालयीन कोर्टाने आज आमच्या बाजूने निकाल देऊन आज स्टे देऊन एक खूप मोठा दिलासा आम्हाला निश्चितपणे दिलेला आहे आणि त्याच्यामुळे अजून चांगल्या गतीने येत्या काळामध्ये साहेब त्यांचं काम निश्चितपणे करणार आहे। सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती। ते प्रकरण काय त्यावर एक नजर टाकूया। 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे। या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता। हे प्रकरण 1997 पासून सुरू होतं। यामध्ये एकूण 4 आरोपींना दाखवण्यात आलेलं होतं। यापैकी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा समावेश होता। दरम्यान या प्रकरणी कोर्टानं 20 फेब्रुवारीला निकाल देऊन कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। आता नाशिकच्या सत्र न्यायालयानं दिघोळेंची याचिका फेटाळत माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा दिलाय। त्यामुळे कोकाटेंची आमदारकी ही तुर्तास वाचली आहे। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।